हॅलो विद्यार्थी मित्रांनो, VSK फिजिक्स बाबा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, VSK फिजिक्स बाबा हे चॅनल तुम्हाला फिजिक्सचं भक्त करणार आहे. आणि भक्त म्हणजे काय तर तुमचे फिजिक्सचे प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करून तुम्हाला फिजिक्समध्ये इंटरेस्ट निर्माण करून तुम्हाला MSCET, JEE आणि नीट अशा एक्झाममध्ये चांगला स्कोर करण्यास मदत करणार आहे. तर चला मग आपण या व्हिडिओमध्ये हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स हा कन्सेप्ट पाहूया. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. ओके, अतिशय इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. राईट. तर तो कन्सेप्ट पाहण्यासाठी अगोदर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे इथं डायग्राम काढून, तर त्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर तुम्ही तिथे बसल्या बसल्या द्यायचं आहे. राईट. बघा, जर मी तुम्हाला असं विचारलं की आपल्याकडे 3 प्रकारचे व्हेसल आहेत. लक्ष द्या सगळेजण, आपल्याकडे 3 प्रकारचे व्हेसल आहेत. ओके, लाईक दिस. आणि तिसऱ्या प्रकारचा व्हेसल आहे समजा लाईक दिस. बघा, 3 प्रकारचे व्हेसल आहेत आपल्याकडे. लक्षात द्या सगळ्यांना. तर हे पहिलं व्हेसल आहे ए, हे बी व्हेसल आहे आणि हे सी व्हेसल आहे. आणि तिन्ही प्रकारच्या व्हेसलमध्ये सेम लिक्विड, सेम म्हणजे काय, जर पाणी घेतलं तिघामध्ये पाणीच, सेम टाईपचं लिक्विड. राईट. सेम हाईट पर्यंत भरलं. ओके, बघा 3 प्रकारचे व्हेसल आहेत, ए, बी आणि सी. या 3 व्हेसलचं काय सेम आहे, त्या 3 व्हेसलचं सेम आहे बेस एरिया. 3 व्हेसलचा जो बेस एरिया आहे हा एच आहे असं म्हणू आपण. ओके, 3 व्हेसलचा जो बेस एरिया आहे याला A1, हे A2, हे A3, पण आपण म्हणूया सेम आहे. A1 इक्वल टू A2 इक्वल टू A, A3 इक्वल टू A. ओके, कळतंय का? आणि काय वेगळं आहे तर याचा शेप वेगळा आहे. याचा काय आहे, शेप वेगळा आहे. आता मला प्रश्न ध्यान देऊन ऐका. मला सांगा, कोणत्या कंटेनरमध्ये पाणी किंवा लिक्विड जास्त आहे. कोणत्या कंटेनरमध्ये पाणी किंवा लिक्विड जे बी आपण इथे घेतले ते जास्त आहे. राईट. ए मध्ये का, बी मध्ये का, सी मध्ये? तर ऑब्विसली तुमचं उत्तर असेल बी मध्ये. व्हेरी करेक्ट. अमाऊंट ऑफ वॉटर इज मोर इन बी. आणि कोणत्यामध्ये लेस आहे तर ऑब्विसली सी मध्ये लेस आहे. ओके, कळतंय? चला, दुसरा प्रश्न. कोणत्या कंटेनरमध्ये पाण्याचं वेट जास्त आहे? कोणत्या कंटेनरमध्ये पाण्याचं वेट जास्त आहे? राईट. तर ऑब्विसली ज्याच्यामध्ये पाणी जास्त आहे त्याच्यामध्ये पाण्याचं वेट जास्त असेल. बरोबर ना? कारण आपण म्हणतो वेट इज डायरेक्ट इक्वल टू मास. राईट. तर बी मध्ये पाण्याचं वेट जास्त आहे. आता वेट म्हणजे काय? वेट म्हणजे काय? फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी. राईट. तो डाऊनवर्ड असतो. मग तो कुठं लागणार आहे? या सरफेसवर लागणार आहे. A1, A2 आणि A3 या सरफेसवर. आता तिसरा प्रश्न अतिशय ध्यान देऊन ऐका. बघा, लक्षात घ्या. पहिले 2 प्रश्न तुम्हाला आलेले आहेत. तिसरा प्रश्न अतिशय ध्यान देऊन ऐका की कोणत्या केसमध्ये लक्ष द्या, फोर्स एक्झर्टेड बाय लिक्विड ऑन बेस एरिया इज मोर. फोर्स एक्झर्टेड बाय लिक्विड ऑन बेस एरिया मोर. कोणत्या केसमध्ये फोर्स एक्झर्टेड बाय लिक्विड ऑन बेस एरिया जास्त आहे? काय असेल आन्सर? बोला, पटापट बोला, विचार करा. राईट. तर ऑब्विसली आन्सर काय असेल? पहिल्या 2 केसमध्ये आन्सर बी होतं बघा. तर ऑब्विसली या केसमध्ये सुद्धा आन्सर काय असेल? बी असेल. तर तुम्ही चुकलेले आहात बाळांनो, तुम्ही चुकलेले आहात. मग सी आहे का? काय म्हणजे सर नाही, सी नाही, सी घाण करायचं नाही. राईट. तर सगळ्या केसमध्ये फोर्स सेम असेल. कसं काय? सगळ्या केसमध्ये फोर्स एक्झर्टेड बाय लिक्विड ऑन द बेस एरिया पाहिजे होते. हे इथं एरिया सेम असेल. कळते का? सो फोर्स एक्झर्टेड F1 इज इक्वल टू F2 इज इक्वल टू F3. आता बघा, लक्षात घ्या. वेट 1, वेट 2 है कि नहीं, वेट 2 इज ग्रेटर देन वेट 1 इज ग्रेटर देन
किंवा याला वेट 2 ला बी म्हणू आपण, याला 1 म्हणू आणि वेट सी. बघा वेट मात्र वेगवेगळं आहे आणि असं असताना सुद्धा फोर्स एक्झर्टेड कसा आहे सांगा, सारखा आहे का नाही. आणि यालाच म्हणतात हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. आता इथं समजून घ्या, हायड्रो म्हणजे लिक्विड कोणतं बी, स्टॅटिक म्हणजे रेस्ट आणि पॅराडॉक्स म्हणजे विरोधाभास. म्हणजे काय, नावातच आहे बघा, विरोधाभास. विरोधाभास बरोबर का नाही. तर नावात आहे भास, आपल्याला इथं भास व्हायलाय, विरोधाभास. विरुद्ध वाढले. आपल्याला काय वाटलं लागलं की बी केस मध्ये फोर्स जास्त असेल असं वाटलं लागलं. काही जणांचं उत्तर सी आलेलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला एक भास व्हायलाय. काय का विरोधाभास म्हणजे काय, ऍक्च्युली वाटतंय वेगळं आणि असते वेगळं, तर आपण म्हणतो विरोधाभास. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्सला म्हणतात. राईट. आता हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स काय आहे हे तुम्हाला कळालेलं आहे. राईट. तर हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स का होतो हे समजून घेऊया आपण. राईट. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स का होतो, त्याचे एक्सप्लेनेशन काय आहे ते आपण समजून घेऊया. राईट. मजा येते. जर मजा येत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. राईट. चला, हा का होते आपण समजून घेऊ. बाळांनो, या केसमध्ये काय व्हायला बघा, या केसमध्ये या सगळ्या पाण्याचं प्रेशर कुठं आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, किंवा फोर्स म्हणूया आपण, वेट म्हणूया. या सगळ्या पाण्याचं वेट हे डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. याच्यामध्ये काही डाऊट नाही. याच्यामध्ये फोर्स एक्झर्टेड इक्वल टू वेट ऑफ वॉटर येईल किंवा वेट ऑफ लिक्विड येईल. या केसमध्ये काय येईल, फोर्स एक्झर्टेड इज इक्वल टू वेट ऑफ लिक्विड येईल या केसमध्ये. याच्यामध्ये एक्सप्लेन करायची गरज नाही. आता या केसमध्ये बघूया. या केसमध्ये लक्ष द्या. तर या केसमध्ये काय, आपण बॉटम जे एरिया आहे त्याच्या राईट एरियाच्या पॅरलल आपण अशी लाईन काढूया. ओके. आता लक्ष द्या, या रिजन मधलं लिक्विड काय करत आहे, या रिजन मधलं लिक्विड, ओके, हे रिजन कळते सगळ्यांना. या रिजन मधलं लिक्विड जे आहे, या रिजन मधलं लिक्विड या वॉलवर, हॅलो, या वॉलवर वेट टाकत आहे, बरोबर आहे का. आणि या वॉलवर कंटेनरच्या, आणि ह्या वेटला बॅलन्स करण्यासाठी राईट फोर्स जो लागत आहे तो फोर्स वॉलवर नॉर्मल रिॲक्शन म्हणू शकतो आपण, या डायरेक्शनला लागत आहे, या साईडला, या डायरेक्शन. आणि कसा असतो तो नॉर्मल, नाव काय, नॉर्मल म्हणजे सरफेसला परपेंडिक्युलर असते बघा. सरफेस याला परपेंडिक्युलर म्हणजे कोणतं, 90. हा आनंद झाला का 90 घेऊन, राईट. ओके. तर मग काय व्हायला, हा फोर्स जो आहे, जो नॉर्मल रिॲक्शन वेटला बॅलन्स करण्यासाठी असं लागतोय, ते दोन कंपोनंट बघा. ते दोन कंपोनंट काढू आपण. एक कंपोनंट आहे अपवर्ड डायरेक्शनचा आणि एक कंपोनंट आहे हॉरिझॉन्टल डायरेक्शनचा. राईट. आपण दोन पॉईंट घेऊया. इथला एक पॉईंट आहे, ह्याच्या समोरचा एक पॉईंट. तर ध्यान द्या, खाली डायग्राम काढतो. इथला जो पॉईंट आहे ह्याच्यावर फोर्स असा आहे, राईट. त्याचा व्हर्टिकल कंपोनंट असा आहे, हॉरिझॉन्टल कंपोनंट असा आहे, बरोबर आहे. हा इथला पॉईंट समजा एक्स पॉईंट आणि याला वाय पॉईंट म्हणून आपण, एक्स पॉईंटचा. आणि वाय पॉईंट जर लक्षात द्या, वाय पॉईंटला फोर्स असा आहे, त्याचा व्हर्टिकल कंपोनंट हा आहे आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट हा आहे. तर लक्षात घ्या, हॉरिझॉन्टल कंपोनंट एक दुसऱ्याला काय करायलेत, हॉरिझॉन्टल कंपोनंट एक दुसऱ्याला बॅलन्स करायलेत, राईट. इकडचं आणि इकडच्या पाण्याचे. पण व्हर्टिकल कंपोनंट काय करतोय, हॅलो, व्हर्टिकल कंपोनंट बॅलन्स होतोय का. तो व्हर्टिकल कंपोनंट जो आहे नॉर्मल रिॲक्शनचा, म्हणजे पाणी ज्यावेळेस कंटेनरच्या वॉलवर फोर्स लावेल त्यावेळेस वॉल सुद्धा रिॲक्शन मधून त्याला नॉर्मल रिॲक्शन लावेल. त्या नॉर्मल रिॲक्शनचा व्हर्टिकल कंपोनंट वेटला बॅलन्स करेल. नॉर्मल रिॲक्शनचा व्हर्टिकल कंपोनंट वेटला बॅलन्स करेल. येस. आणि त्या म्हणजे ह्या लिक्विडच्या वेटला बॅलन्स कोण करत आहे, येस, तर वॉलवरच्या कंटेनरचा जो नॉर्मल रिॲक्शनचा फोर्स आहे. आणि त्यामुळे इफेक्टिव्ह वेट कोणाचं पडायलंय खाली बॉटमवर, तर इफेक्टिव्ह वेट जो आहे फक्त एवढ्याच लिक्विड कॉलमचं पडत आहे. आता लक्षात येतं तुम्हाला, इफेक्टिव्ह वेट जे आहे एवढ्याच लिक्विड कॉलमचं पडत आहे, राईट. आता हे झाल्यानंतर या केसमध्ये बरोबर आहे, पण या केसमध्ये कसं होईल, या केसमध्ये कसं होईल लक्षात घ्या. ही केस समजून घेऊया, राईट. मेन सायंटिस्टला डाऊट इथं नव्हता,
इथं एक्सप्लेन करता आलं. मेन डाऊट इथं होता. राईट, जिथं फोर्स एक्झर्टेड इज ग्रेटर दॅन वेट ऑफ द, बघा फोर्स एक्झर्टेड इज ग्रेटर दॅन वेट ऑफ द लिक्विड. वेट ऑफ लिक्विड ऍक्च्युअल पॅराडॉक्सची ही कंडिशन आहे. ऍक्च्युअल पॅराडॉक्सची ही कंडिशन आहे. फोर्स एक्झर्टेड इज ग्रेटर दॅन वेट ऑफ द लिक्विड. इथं फोर्स एक्झर्टेड राईट इज लेस दॅन द वेट ऑफ द लिक्विड होतो इथं. वेट ऑफ लिक्विड. आणि या केसमध्ये फोर्स एक्झर्टेड इज इक्वल टू द वेट ऑफ लिक्विड. कळलं का? कारण या तिघावर सुद्धा प्रेशर सारखंच आहे. बघा प्रेशर कसं आहे, प्रेशर. आता लक्षात घ्या प्रेशरचा फॉर्म्युला काय, प्रेशर इज इक्वल टू एच रो जी. आता या फॉर्म्युल्यामध्ये मला सांगा हे कुठं मासवर डिपेंड आहे का? नाही. हे फक्त हाईटवर डिपेंड आहे. शेपवर डिपेंड आहे का? नाही. शेपवर डिपेंड नाही, मासवर डिपेंड नाही, फक्त कशावर आहे? हाईटवर आणि डेन्सिटीवर डिपेंड आहे लिक्विडच्या. तर लिक्विड वेगवेगळं भरलं तर वेगवेगळं प्रेशर येईल. आणि बेस एरिया सारखा असल्यामुळे बघा प्रेशर आहे फोर्स अपॉन एरिया. तर एरिया सारखा आहे राईट, प्रेशर सारखा आहे, तर फोर्स सुद्धा तिन्ही केसमध्ये सारखंच असला पाहिजे. पण कोणा फोर्स लावलेला? प्रेशर, फोर्स एक्झर्टेड बाय द लिक्विड. वेट ऑफ द लिक्विड नाही, फोर्स एक्झर्टेड बाय द लिक्विड हा तिन्ही केसमध्ये सारखा आहे. वेट वेगवेगळा असताना सुद्धा त्याला आपण हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणलं. तर या केसमध्ये आपण कसं होतं ते एक्सप्लेन केलं. तर या केसमध्ये 2 मिनिटांनी एक्सप्लेन करूया. बघा जेवढा बेस एरिया आहे त्याला त्याच्या शेपचा आपण इथं स्ट्रेट लाईन घेऊया. ठीक आहे. आता काय व्हायले, ह्या ज्या कंटेनरच्या वॉल आहेत, एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या कंटेनरच्या वॉल लिक्विड प्रेशर, लक्ष द्या, लिक्विड प्रेशर कोणीकडे लावतोय किंवा फ्लुइड म्हणूया आपण. फ्लुइड प्रेशर ऑलवेज एक्झर्ट इन ऑल डायरेक्शन. आपण फुगा फुगीला तर तो पुढचाच फक्त फुगत नाही. असे काही फुगे असतात जसे साईड वॉल आहे की नाही, जास्त हे असतात. पण फुगा जर फुगीला आपण जनरल फुगा घेतला तर सगळीकडून फुगतो. बरोबर आहे का? म्हणजे प्रेशर, फ्लुइडने लावलेलं प्रेशर इज ऑलवेज ऑन ऑल साइड्स. राईट, ऑल साइड असल्यामुळं इथं जे फ्लुइड प्रेशर लावायला या डायरेक्शनला, बरोबर आहे का? या प्रेशर म्हणजे काय? फोर्स लावायला थोडक्यामध्ये. आणि ह्याला बॅलन्स करण्यासाठी नॉर्मल रिॲक्शन या डायरेक्शनला, ह्याला परपेंडिक्युलर फोर्स लावत आहे. ह्याला परपेंडिक्युलर फोर्स लावत आहे. आता बघूया आपण अगेन इथं 2 पॉईंट घेऊया, या साईडला असं आणि या साईडला असं. तर अगेन इथं एक्स आणि वाय पॉईंट घेऊया आपण. तर एक्स पॉईंटला बघूया आपण. एक्स पॉईंटला फोर्स कसा आहे बघा. एक्स पॉईंटला फोर्स असा आहे म्हणून आपण याचे 2 कंपोनंट काढू. एक कंपोनंट डाऊनवर्ड डायरेक्शन, एक कंपोनंट हॉरिझॉन्टल डायरेक्शन एक्स पॉईंटचं. वाय पॉईंटचं बघूया आपण. वाय पॉईंटचं राईट फोर्स असा आहे. एक कंपोनंट अगेन हॉरिझॉन्टल डायरेक्शन, एक कंपोनंट डाऊनवर्ड डायरेक्शन. तर जे हॉरिझॉन्टल डायरेक्शन आहे, लक्ष द्या, ते एक दुसऱ्याला कॅन्सल करतील. पण जे डाऊनवर्ड डायरेक्शन आहे राईट, तर ते एक्स्ट्रा फोर्स अप्लाय करतील. म्हणजे ह्या लिक्विडच्या वेट पेक्षा जास्त फोर्स इथं अप्लाय होईल. राईट, या लिक्विडच्या वेट पेक्षा बेसवर जास्त प्रेशर आणि जास्त फोर्स अप्लाय होईल. यालाच आपण म्हणतो हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. हे कसं होतंय, काय होतंय तुम्हाला लक्षात आलं असेल. आले का? तर आपण हे झाल्यानंतर आपण वेगळ्या प्रकारचे कनेक्टेड लिक्विड घेऊया. कनेक्टेड लिक्विड बघा राईट. समजा आपण काय केलं, समजा आपण असं वेगवेगळ्या प्रकारचे लिक्विड घेतले, शेपचे, वेगवेगळ्या शेपचे, सॉरी राईट, वेगवेगळ्या शेपचे इंटरकनेक्टेड. ओके, लाईक दिस. आता लक्ष द्या सगळेजण, हे इंटरकनेक्टेड कंटेनर आहेत. आपण काय केलं, या फनेल मधून पाणी टाकलं, या फनेल मधून लिक्विड किंवा पाणी टाकलं. लक्षात येते का? आता हे थोडं मोठं काढलं आपण. हे इंटरकनेक्टेड वेसल्स आहेत. आपण काय केलं, या फनेल मध्ये पाणी टाकलं किंवा लिक्विड टाकलं कोणते, तर काय होईल बघा. अगोदर हे खालचा पार्ट भरेल पूर्ण, आणि खालचा पार्ट भरल्यानंतर पाणी जरी आपण ह्याच्यामध्ये टाकत असलो तरी पाणी हे सगळ्या ह्याच्यामध्ये इक्वल लेवलला भरेल. बरोबर आहे का? हे तर सगळ्याला माहितीच आहे. पाणी हे सगळ्या ह्याच्यामध्ये इक्वल लेवलला भरेल. बरोबर आहे का? राईट. मग आपण म्हणलं की याची साईज छोटी आहे, याची साईज छोटी आहे, त्याच्यामध्ये जास्त वर गेलं पाहिजे पाणी. याची साईज मोठी आहे, याची साईज मोठी आहे, त्याच्यामध्ये कमी लेवलला पाणी आलं पाहिजे, कमी हाईटला पाणी आलं पाहिजे. तर असं होत नाही. ह्याच्यामध्ये पाणी जास्त असल्यामुळं
हे पाणी ह्याच्यावर प्रेशर लावून ह्याचं लेवल वाढत नाही. राईट, हे लेवल वाढत नाही म्हणजे काय, तिथं प्रत्येक ठिकाणी प्रेशर हाईट जर सेम असेल तर प्रेशर कशाही प्रकारचं शेप असो सेम असतं. लक्षात आलं का? आणि हेच हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्सचा कन्सेप्ट आहे. हे ज्यावेळेस इक्विलिब्रियमचा कन्सेप्ट सायंटिस्टला कळाला नव्हता, प्रेशर एक्झर्टेड हा कन्सेप्ट कळाला नव्हता, त्यावेळेस त्यांना हा विरोधाभास आहे असं वाटत होतं. कळलं का? आणि त्यावेळेस त्या कन्सेप्ट आहे हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. पण ऍक्च्युली हा विरोधाभास नाहीये. बरोबर आहे, हे फोर्सेस बॅलन्स व्हायले त्यामुळे व्हायले. कळलं का? राईट. आणि त्यामुळं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की या हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स मध्ये राईट ह्याच्यावर आपल्याला जास्त कळतंय की प्रेशर हे फक्त हाईटवर डिपेंड आहे. फक्त कशावर डिपेंड आहे? हाईटवर डिपेंड आहे. आपण काय केलं लक्ष द्या, आपण काय केलं, आपण एक वेसल घेतलं राईट, असं मोठं वेसल घेतलं राईट, आणि त्यामध्ये 1 लिटर पाणी भरलं. किती लिटर पाणी भरलं? 1 लिटर पाणी भरलं. लक्ष द्या. ओके, सर्वात इथपर्यंत आलं. आणि दुसरं एक आपण अशी ट्यूब घेतली, अशी आपण ट्यूब घेतली, अरुंद अशी एकदम थिन ट्यूब घेतली आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आपण 1 लिटर पाणी भरलं. ह्याच्यामध्ये सुद्धा आपण 1 लिटर पाणी भरलं. राईट. तर कोणत्या केसमध्ये बेसवर प्रेशर जास्त असेल? मग आता ह्याच्यात 1 लिटर पाणी भरलं तर ऑब्व्हियसली पाणी काय होईल? खूप उंचावर जाईल, त्याची हाईट वाढेल. राईट. याच्यामध्ये हाईट H1, तर या केसमध्ये H2 इज मच मच ग्रेटर दॅन H1 अँड देअरफॉर P2 इज मच मच ग्रेटर दॅन P1 आणि त्यामुळं फोर्स एक्झर्टेड सुद्धा खूप जास्त असणार आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे जर याचा शेप मी असा केला तर काय होईल? लक्ष द्या. या ट्यूबचा शेप मी जर असा केला राईट, या ट्यूबचा शेप असा केला तर काय होईल? राईट. आणि आता मी पाणी भरलं याच्यामध्ये किंवा लिक्विड भरलं राईट, आणि दोघांची हाईट लेवल सारखी ठेवली समजा लिक्विडची, तर कोणत्या केसमध्ये प्रेशर जास्त असेल? तर अगेन दोन्ही केसमध्ये प्रेशर सारखंच असेल. म्हणजे हे शेपवर डिपेंड नाही, पाणी किती बाहेर त्याच्या वेटवर डिपेंड नाही, त्याच्या अमाऊंटवर डिपेंड नाही, कशावर डिपेंड आहे? हे हाईटवर डिपेंड आहे. राईट. म्हणून फॉर्म्युलाने फक्त हाईट आलेली आहे, मास आलं नाही. पण डेन्सिटीवर डिपेंड आहे. तुम्ही वेगवेगळं लिक्विड भराल तर वेगवेगळं असेल, हे लक्षात घ्या. राईट. तर इथे तुम्हाला हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्सचा कन्सेप्ट समजला असेल अशी अपेक्षा करतो. राईट. आणि या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. विद्यार्थी मित्र, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायचे पैसे पडत नाहीत, लक्षात घ्या. फक्त आम्हाला प्रोत्साहन भेटतंय. अरे हां, आज 10 सबस्क्रिप्शन वाढले, आज 20 सबस्क्रिप्शन वाढले, आणखी चांगलं आपण तयार करावं असं वाटतंय. त्यामुळे कृपया जास्तीत जास्त शेअर करून सबस्क्राईब करा. राईट. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट अतिशय इंटरेस्टिंग कन्सेप्ट सोबत.